तुम्ही अनेकदा सांगितलंय की शिव म्हणजे जे नाही ते, आणि पुन्हा आदी गुरु आहेत, आदी योगी आहेत, कैलासात राहणारे शिव, काशीत राहणारे शिव. तर जे नाही म्हणजे नक्की काय? आणि ज्यांना तुम्ही आदी योगी म्हणता तो शिव कोण आहे? बघा, शिव म्हणजे जे नाही ते. जेव्हा आपण जे नाही असं म्हणतो तेव्हा आपण अशा आयामाबद्दल बोलतोय जो भौतिक नाहीये. आपलं आकलन, आपल्या इंद्रियांद्वारे होणारं ज्ञान असं आहे की आपण फक्त जे भौतिक आहे तेच पाहू शकतो. आता सध्या तुम्ही माझा हात पाहू शकता कारण तो प्रकाश अडवतोय. तुम्ही हवा पाहू शकत नाही कारण ती प्रकाश अडवत नाहीये. तुम्ही श्वास म्हणून घेत असलेली हवा माझ्या हातापेक्षा तुमच्या जीवनासाठी जास्त महत्वाची आहे, नाही का? पण तुम्ही हे पाहू शकता, ते पाहू शकत नाही. दुसऱ्या शब्दात, आपली इंद्रिय फक्त तेच पाहण्यासाठी बनली आहेत जे आपल्या जिवंत राहण्यासाठी गरजेचं आहे. त्या पलीकडचं जर तुम्हाला काही पाहायचं असेल तर तुम्हाला बोधशक्ती वाढवावी लागेल. त्यामुळे संपूर्ण योग प्रणाली ही बोधशक्ती वाढवण्याबद्दल आहे. योग म्हणजे काही तत्वज्ञान नाहीये, ही काही विचारसरणी नाहीये, ही तुम्ही विश्वास ठेवण्याची किंवा न ठेवण्याची गोष्ट नाहीये. ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही वापरता बोधशक्ती वाढवण्यासाठी. बोधशक्ती अशा प्रकारे तीक्ष्ण करण्यासाठी की तुम्ही अशा गोष्टी पाहू शकाल ज्या तुम्ही सध्या पाहू शकत नाही, अशा गोष्टी ऐकू शकाल ज्या तुम्ही सध्या ऐकू शकत नाही. पहा, आत्ता सध्या हवामान खातं म्हणतंय की परवा पाऊस पडणार आहे. तुम्ही बाहेर डोकावून पाहता, तुमचे डोळे तसं सांगतात का? नाही, ते सांगत नाहीत. पण मी तुम्हाला सांगतो, असे अनेक पक्षी आणि प्राणी आहेत या इथे. त्यांना सगळ्यांना माहीत आहे की परवा पाऊस पडणार आहे. मुंग्यांना माहीत आहे की परवा पाऊस पडणार आहे, पण तुम्हाला माहीत नाही का? कदाचित ते काहीतरी वेगळं अनुभवत असतील. ही वस्तुस्थिती आहे की नाही की उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मानव म्हणून आपल्याकडे सर्वात प्रगत मज्जासंस्था आहे, हो ना? तरीही त्यांना माहीत असतं आणि आपल्याला नाही, केवळ यामुळे की बहुतेक माणसांनी स्वतःवर खूप ओझं घेतलं आहे, खूप जास्त विचारांचं आणि भावनांचं. ते या मूलभूत गोष्टी शिकलेच नाहीयेत की त्यांचे विचार कसे हाताळायचे आणि भावना कशा हाताळायच्या. त्यामुळे आपली स्वतःची बुद्धिमत्ता एक अडथळा बनली आहे. आपल्याला गोष्टी दिसतच नाही ज्या मुंगी पाहते, हत्ती पाहतो, वाघ पाहतो किंवा अगदी कुत्रासुद्धा पाहतो. जर तुम्हाला काही सापडत नसेल तर तुम्ही शोधायला कुत्र्यांना आणता आजकाल, नाही का? कारण त्यांना जास्त चांगला वास येतो. त्यांना तुमच्यापेक्षा गोष्टी जास्त चांगल्या समजतात. तर त्यामुळे आपण साधनं तयार केली. आपली बुद्धिमत्ता एका ठराविक प्रकारची असल्याने आणि जी आपल्यासाठी अजूनही नवीन आहे. यामुळे आपण उपकरणं, यंत्र आणि साधनं तयार केली. वर काय आहे हे आपल्याला दिसत नाही, म्हणून आपण टेलिस्कोप लावला. आता हवामान खातं काही मुंग्या चालवत नाहीत, ते माणसं चालवतात. त्यांना स्वतःला दिसत नाही, पण त्यांनी अशी साधनं बनवली आहे जी पाहू शकतात, हो ना? मुंग्या स्वतः पाहू शकत असतील त्यांच्या जीवनासाठी. आपण पाहू शकत नाही कारण आपल्यात खूप विचार आणि भावना सुरू आहेत. पण आता आपण अशी साधनं शोधली आहेत जी आपल्यासाठी पाहतील, ऐकतील, आपल्याला अशा गोष्टी सांगतील ज्या आपण स्वतः करू शकत नाही. तर या संपूर्ण प्रक्रियेत काय दिसतं आणि काय दिसत नाही, कशाला भौतिक रचना आहे आणि कशाला नाही, या सर्वांचा आपण शोध घेऊ लागलो. पण आपल्या विज्ञानाचा मूलभूत पाया किंवा विज्ञानाचा ध्यास म्हणजे भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्र हेच एकमेव खरं विज्ञान आहे, बाकी सर्व त्याच्या उपशाखा आहेत. जेव्हा तुम्ही भौतिकशास्त्र म्हणता तेव्हा तुम्ही स्पष्ट केलंय की तुम्हाला फक्त भौतिक गोष्टींचाच अभ्यास करायचा आहे. ही एक चूक आहे. ही आपण केलेली सर्वात मोठी चूक आहे. आता आपण म्हणतोय की जर ती गोष्ट भौतिक असेल तरच तिचा अभ्यास होऊ शकतो आणि तिचं अस्तित्व आहे. जे भौतिक नाही त्याचं अस्तित्वच नाही. ही वस्तुस्थिती आहे का की तुमचं भौतिक शरीर बाहेरून गोळा केलेलं आहे? बरोबर. एका कालावधीत तुम्ही ते गोळा केलंय. मग जर फक्त हेच वास्तव असेल तर एक व्यक्ती म्हणून तुम्ही एक जीवन म्हणून वास्तव नाही असं आपण म्हणतोय. मी म्हणतोय मूलभूत चूक इथंच आहे. तर शिव म्हणजे जे नाही ते. तर आपण म्हणतोय की कुठल्या तरी प्रकारे त्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं जे भौतिक नाहीये किंवा तथाकथित भौतिकशास्त्राच्या किंवा आधुनिक विज्ञानाच्या कक्षेत नाहीये.
आज आधुनिक विज्ञानाला माहीत आहे की पलीकडे काहीतरी नक्कीच आहे. म्हणून आता ते म्हणतात की तुमचं लॉजिक तिथे कामाला येणार नाही. म्हणून त्यांनी फझी लॉजिक नावाची गोष्ट शोधली आहे. पण तरीही ते पुरेसं नाही, कारण तुम्ही अजूनही तुमच्याच रचनेत अडकलेले आहात, कारण ते भौतिकशास्त्र आहे. तुम्ही फक्त भौतिक गोष्टीलाच वास्तव मानायला तयार आहात. याचा अर्थ तुमचं खुद्द जीवन वास्तव नाहीये. तुम्ही जे जीवन आहात ते वास्तव नाहीये, फक्त तुमचं शरीर वास्तव आहे. तर आपण यावर आधारित एक संपूर्ण संस्कृती विकसित केली आहे. जेव्हा तुम्ही म्हणता शी व, एक प्रकारे तुम्ही त्या मर्यादांच्या पलीकडे जाता. सांस्कृतिक मर्यादा, वैज्ञानिक मर्यादा, लोकांच्या मानसिकतेच्या मर्यादा. मग तो कुठून आला? जर तुम्ही काही गोष्टी आत्मसात केल्या आणि तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं, जर तुम्ही काही ठराविक पैलू समजून घेतले मानवी शरीराचे, तर आम्ही म्हणू, अरे या डॉक्टर आहेत. तर तुम्ही डॉक्टर कशा झालात? कारण तुम्ही काहीतरी जाणलं. तर आता एक योगी आला. त्याने स्वतःची ओळख करून देण्याची तसदी घेतली नाही. म्हणून आपण त्याला पहिला योगी म्हणालो. आदी योगी म्हणजे पहिला योगी, कारण त्यानं त्याचं नाव कधी सांगितलंच नाही. मग कोणीतरी म्हटलं, पण तो शिव आहे, कारण त्याने जे नाही ते जाणलंय. त्याने जे नाही ते जाणलंय, म्हणून आपण त्याला शिवसुद्धा म्हणतो. तर आत्ता सध्या लोकसंस्कृतीत तो शिव आहे, पण आध्यात्मिक संस्कृतीत तो आदियोगी आहे, कारण आमच्यासाठी तो एक योगी आहे. म्हणूनच आम्हाला त्याच्यात रस आहे. त्याने जे नाही त्याचा अनुभव घेतला, म्हणून आम्ही त्याला शिवसुद्धा म्हणतो. आता इथे पाहिलं तर इथे बसलेल्या पुरुषांपैकी 70% अधिक लोकांची नावं शिवाचं कोणतं ना कोणतं रूप आहेत. त्यांनी काही जाणलंय का? त्यांना जे नाही ते दिसलंय का? नाही. पण त्यांच्यात ती क्षमता आहे. म्हणून आम्हाला माहीत आहे की ते संभाव्य शिव आहेत. म्हणून आम्ही त्यांना सुद्धा शिव म्हणतो. आम्ही आमच्या कुत्र्याचं नाव सुद्धा शिव ठेवू शकतो. ठीक आहे? आम्हाला त्यात काही वावगं वाटत नाही, कारण कुत्र्याला जे नाही ते माहीत नसतं. कुत्रा योगी नसतो. कुत्रा त्याच्या आयुष्यात हे जाणणारही नाही. पण आपल्याला माहीत आहे की तो सुद्धा त्याच स्रोतातून आलाय. जिथून मी आलो, जिथून तुम्ही आलात, तो सुद्धा त्याच स्रोतातून येतो. म्हणून आमच्या कुत्र्याला सुद्धा शिव म्हणणं आम्हाला अयोग्य वाटत नाही. काही लोक खूप दुखावले जात आहेत मी असं म्हटल्यावर. ते दुखावले जाऊ शकतात, कारण कदाचित ते कुत्रा हा शब्द अपमानास्पद अर्थाने वापरतात. मला नाही वाटत की कुत्रा असण्यात काही अपमान आहे. बहुतेक लोक माणसांपेक्षा कुत्र्यावर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे माझ्यासाठी मी नाकतोड्याला सुद्धा शिव म्हणू शकतो. आणि मी म्हणतो, जर मी झाड पाहिलं मी म्हणतो शिव. जर मी दगड पाहिला मी म्हणतो शिव. जर मी रिकाम्या आकाशाकडे पाहिलं मी म्हणतो शिव. चंद्र दिसला की शिव. ताऱ्याला पाहिलं की शिव. तर हे दगड जाणणार आहेत का की ते शिव आहेत? नाही, कदाचित ते जाणणार नाहीत, पण मी जाणलंय. हाच मोठा फरक आहे.